हा व्हिडिओ एका माझ्या मित्रासाठी आहे. त्याला एका SFD-BFDच्या एका प्रॉब्लेम येत होता, तर त्यासाठीचा एक सोल्युशन. तर बघा, तुझा जो प्रॉब्लेम आहे ना ब्रदर, हा आहे बहुतेक की तुला की नाही कॉन्ट्रा शिअर कुठे आहे तो माहिती नाही. हा 3L/8 आहे आणि हा माहिती असल्यानंतर हे कॅल्क्युलेशन करणं थोडं कठीण आहे यासाठी. आणि ते कठीण म्हणजे लिहून पण दाखवणं. मी तसं लिहिलं आहे बघ, एवढं सारं प्रॅक्टिस केली, कारण की मी रट्टाच थोडा मारत होतो आणि कन्सेप्ट विसरलं होतं, थोडं रिकॉल केले आणि मग हे मी सोल्युशन काढलं आहे. तर मी तुला समजून सांगायचा प्रयत्न करतो नेमकं काय, कारण की ते कॅल्क्युलेशन आहे त्यामध्ये. तर बघा, हे एक प्रॉब्लेम आहे, तुम्हाला सर्वांना सांगत आहे. हे प्रॉब्लेम आहे यामध्ये की नाही, मेन आहे याचे शिअर फोर्स काढणं आणि बेंडिंग मोमेंट काढणं. तर मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट याची येते 3L/8 वरती आणि हे जे आहे मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट हे आहे 9WL²/20. आता हे कशी आली आपण हे इथे समजणार आहोत. तर बघा, हेच एक सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, तेच आहे हे. तर याला आपण आधी काय करतो असतं, शिअर फोर्स कोणते वर्टिकल सगळे काय करायचे, हे जे आहे दोन्ही हे चालले वरती, तर हे वरती झाले तर पॉझिटिव्ह, आणि हे जे आहे हे वाले UDL हे त्या खाली, तर हे कशी घ्यायची W×L/2. हे तुम्हाला माहीत असेल, हे खूप सिम्पल आहे, ठीक आहे. L/2. आता आपल्याला काय करायचं आहे, याचे रिॲक्शन काढायचे. हे रिॲक्शन कसे आले, तर हे कसे आले हे बघा. आपण काय करायचं, हे वर्टिकल शिअर फोर्स काढले. आता बेंडिंग मोमेंट काढायची कशावरती, एवरती 0 घेतल्यानंतर काय होते, हा इथून एक ट्रॅव्हल करेल अँटी क्लॉकवाईज, हा इथून क्लॉकवाईज करेल. तर काय RB × टोटल L, आणि हे टोटल मायनस होईल. आता हे कसं करावं लागते तुम्हाला माहिती आहे ना, की हे वरनं लोड घ्यायचं, त्याला मल्टिप्लाय करायचं त्याच्या डिस्टन्सनी, आणि त्याचा CG वरून ते ॲक्ट होईल. तर हेच मी तिथं केलं आहे. फक्त हे बघा, इथे थोडंसं एक सिम्पल कॅल्क्युलेशन्स आहे की मी जेव्हा UDL घेतला आहे तर WL हे त्याच्यासाठी मी त्याचं पूर्ण टोटल लोड कॅल्क्युलेट केलं, आणि आता हे CG वरून जेव्हा ॲक्ट होईल तेव्हा कसं होईल, हे WL/2/2 म्हणजे ते WL/4 होईल, बरोबर ना, आहे की नाही. तर मग हे काय होईल, WL²/8. आता हे कसं आलं तुम्हाला समजलं ना, की हा जो 2 आहे हे खाली L/4 झालं, आणि हे L/4 आहे टोटल व्हॅल्यू, आणि हे 4×2=8, करेक्ट, WL²/8. आता हे जे आहे व्हॅल्यू हे वरच्या याच्यात टाकायची, म्हणजे माझी जे RBची जी व्हॅल्यू आहे ही मी इथे टाकली, आणि RA कॅल्क्युलेट केला. कसा केला हे बघा तुम्ही इथे बघितलं असेल की WL/2 आणि मायनस हे. तर मग हे असे कॅल्क्युलेशन येते. तुम्ही कॅल्क्युलेशन यार करून घ्याल. मेन काय आहे की हेच, की कॉन्ट्रा शिअर जो आहे तो ॲक्ट होतो WL/8 वरती. आणि मी खरंच सांगतो, मी ऑनलाईन पण सर्च यार पण विचारलं, पण मला की नाही कसं काढता येते ते माहितीच नाही. म्हणजे माहिती आहे मला की सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स लागते इथे, कारण की बघा हे कसं आहे कन्सेप्ट, की आपला जिथे म्हणजे हे जे आहे ना, जिथे आपले साईन चेंज झाले आहे तिथे की नाही कॉन्ट्रा शिअर येतो, करेक्ट. तर हा जो कॉन्ट्रा शिअर आहे ह्या काळासाठी सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल लागत असते बघा इथे. आता हा जो सिमिलॅरिटी ट्रायंगल आहे तर हा काय म्हणते की हे जी वर्टिकल ॲक्सिस घ्या, त्याच्या खाली तुम्ही बेस घ्या, सिमिलर इकडे पण. आता हे कॅल्क्युलेट केल्यानंतर 3L/8 हे त्याचं ॲन्सर येत आहे. हे तर पक्क्यात आहे, कारण की सरांनी पण लिहून दिलं आहे. फक्त ते कसं कॅल्क्युलेट करायचं हे मला थोडं मुश्किल चाललं, पण एकदा तुम्ही इथपर्यंत पोहोचले का मग इथून सगळी चढवड आहे याच्यासाठी 9WL²/120साठी, आणि ती करणं खूप थोडं मुश्किल आहे, कारण की मी पण तुम्हाला दाखवलं जाता एवढे सारे कॅल्क्युलेशन करून मग मी इथे पोहोचला आहे. तर ते कसं पोहोचायचं बघा, सिम्पल आहे, तसं जास्त नाही, फक्त कॅल्क्युलेशन अंडरस्टँड करणं आहे. आपण पुन्हा तेच केलं की आपल्याला जे मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट आहे ते कुठं पाहिजे असते ते समजा. आता आपल्याला मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट असते जिथे कॉन्ट्रा शिअर आहे इथे. आता याच्यासाठी बघा, हा जो टोटल लेंथ आहे हे WL/8 आला आहे, WL/8. आता मी काय करणार की इथे मला काढायची आहे, तर मी काय करणार, हे जे शिअर फोर्स रिॲक्शन आहे इथून हे घेणार पहिले 3WL/8, जे की हे आहे, हे क्लॉकवाईज आहे. तर मग मी याला या डिस्टन्सवरती, हे डिस्टन्स किती आहे 3L/8 इथे घेतलं, पॉझिटिव्ह, हे पॉझिटिव्ह आहे. सिमिलरली आता हे पॉझिटिव्ह. आता हे जे आहे हे वाला काय आहे टोटल, हे मी इथं समजून सांगतो बघा. हे जे डिस्टन्स आहे ना हे आहे टोटल, हे वालं जे उरलेलं आहे, मोस्टली आपण हे विसरून जातो घ्यायचं, तर हे आहे ते. आणि हे जेव्हा घ्यायचं त्याचे कॅल्क्युलेशन पुन्हा क्रिटिकल जाते. आता हे कशी जाते बघा, हा टोटल W आहे, हा टोटल W आहे, पण हा काय आहे टोटल UDL आहे. मला याला म्हणजे किलो न्यूटन मीटर आहे ना, आता मला याला किलो न्यूटनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर हे किलो न्यूटनसाठी काय करायला लागेल, हे टोटल लेंथ घ्यावं लागेल, आणि हे जे टोटल लेंथ आहे हे काय आहे WL/8. आता हे कशी आली, हे मी टोटल L/2 होतं त्याच्यातून 3L/8 हे मायनस केलं. हे बघा इथे कॅल्क्युलेशन आहे, काय आहे WL 3L/8. तर याला काय होईल ×4. आता ×4 केल्यानंतर, आता सिम्पल आहे, तुम्हाला समजलं असेल, इट्स नॉट अ बिग डील कॅल्क्युलेट.
आणि हे 8. तर हे काय L/8. आता मी बस इथंच टाकलं आहे ते, इथे बघा. आता मी काय केलं आहे की W इंटू L/8 हे त्याचं लोड झालं. आता याला मला CG पासून ॲक्ट करावं लागेल. तर काय करेल त्यासाठी मी L/8/2. तर जेव्हा मी हे केलं तर हे काय झालं, 8 दुणे 16 झालं ना, 8 दुणे 16. आणि आता हे जे 16 हे याला मल्टिप्लाय होईल, ते 128 WL². करेक्ट. तर हे आलं ते कॅल्क्युलेशन. हे कॅल्क्युलेशन फक्त याच्यासाठी आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट, आता उरले जे कॅल्क्युलेशन आहे ते या WL साठी होईल, या रिॲक्शनसाठी होईल. ही रिॲक्शन व्हर्टिकल चालली आणि या टोटल या लेंथपर्यंत कॉन्ट्रास्ट शेअरपर्यंत आपल्याला ट्रॅव्हल करायचे. तर WL/8 इथे 2 लेंथ आहे, हा ॲडिशन होईल कसं, L/8 प्लस L/2. तर हे मी कॅल्क्युलेट कसं केले बघा. हे ॲक्च्युली WW खूप म्हणतो मी, L/2 प्लस L/8 होतं. आता मला याला कॉमन करावं लागेल, तर 4 आणि 4 आणि इथे वरती 5L/8. करेक्ट. तर हे ते टोटल लेंथ आहे इथून तर इथपर्यंत. तर काय WL/8 इंटू 5L/8. करेक्ट. आणि आता इथून पुढे इझी कॅल्क्युलेशन आहे, तुम्ही इथे बघू शकता. हे कॅल्क्युलेशन इझी आहे. WL/8 इंटू 3L/8. 9 इथे 9 कसा आला आता, 3 3 9, L² 64, 8 इंटू 8. हे तर तुम्हाला आधी सांगितलं आहे मी. आणि हे आलं आहे. आता इथून एक थोडंसं अजून कॅल्क्युलेशन जे की इथे तुम्हाला दिसेल. आता हे काय होईल, डबल केलं ना. का बरं डबल केलं बघा, मला की नाही सगळ्यांचा कॉमन बेस करायचा असते आहे ना. इथे 128 आहे, तर मला याला पण 128 करावं लागते आणि याला पण 128. तर हे 128साठी काय दोन्ही मल्टिप्लाय करावं लागेल. ते इथे 9 दुणे 18 होते, इथं 5 दुणे 10 होते, जे की इथे झाले. आणि ह्या 10मधून हे 9 हे 18 मायनस गेले तर 9 उरते. हे टोटल आधी हे 19 झाले बघा. 18 प्लस 1 19 आणि हे 10 मायनस, तर हे 9 WL² 128. बस ठीक आहे, झालं.